मुलांनो, भगवान रामकृष्ण परमहंस हे बंगालमधील एक थोर संत होते, ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्यासारखा थोर शिष्य या जगाला दिला. त्यांची महती काय सांगावी. श्री नीलकंठ नांदुरकर यांनी त्यांच्या जीवनावर परमहंस ही कादंबरी लिहिली. याच कादंबरीतून हा प्रसंग घेतलाय. भगवान रामकृष्ण हे पैशाच्या बाबतीत अतिशय निर्मोही होते. त्यांनी आपल्या मनाला जाणीवपूर्वक तसं वळण लावलं होतं. संत पदाला जाण्यापूर्वी एका हातात पैसे आणि दुसऱ्या हातात माती घेऊन ते बसत आणि मनाला समजावत, पैसे आणि माती सारखीच आहेत. याचा परिणाम असा झाला की त्यांच्या मनात तो विचार खूपच ठसला आणि मग पैशाचा स्पर्शही त्यांना सहन होईनासा झाला. एकदा आपल्या शिष्यवर्गाला त्यांनी सांगितलं, मला पैशाचा स्पर्श सहन होत नाही. हे ऐकणाऱ्या लोकांमध्ये एक अतिचिकित्सक तरुण होता. त्याचं नाव होतं श्री नरेंद्र दत्त. त्याचा या विधानावरती विश्वासच बसेना. त्यानं ठरवलं की या विधानाची शहानिशा करायची. थोड्या वेळाने भगवान रामकृष्ण काही कारणाने खोली बाहेर पडले. नरेंद्राने त्यांच्या गादीखाली 1 रुपयाचं नाणं ठेवलं. भगवान रामकृष्ण पुन्हा खोलीत आले आणि गादीवर बसले. त्या क्षणी त्यांना एकदम विजेचा धक्का बसावा तसा झटका बसला. ते एकदम ओरडत उठले, कुणीतरी या गादीखाली पैसे ठेवलेत. मग नरेंद्रची खात्री पटली की ते खरोखर निर्मोही आहेत. हे नरेंद्र कोण होते? तेच तर आपले स्वामी विवेकानंद. मुलांनो, आपल्या मनाला जाणीवपूर्वक योग्य ते वळण लावलं तर मन किती निर्मोही बनतं ते पहा. तुम्ही मनाला असंच योग्य वळण लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. रामकृष्ण परमहंस यांचे मथुरा बाबू नावाचे एक शिष्य होते. त्यांनी अत्यंत सुंदर असं मंदिर बनवलं आणि विष्णू मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आणि या मूर्तीला मौल्यवान असे हिरे मोत्यांचे दागिने, उत्तम वस्त्र प्रदान केली. देवळाची कीर्ती चहुदिशांना पसरली आणि अनेक भाविक दर्शनासाठी येऊ लागले. एका रात्री काही चोरांनी देवाचे सगळे अलंकार चोरून नेले. उजाडताच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. मथुरा बाबूंच्या कानावर पडताच ते धावत मंदिरात आले. मूर्तीसमोर उभे राहून ते विलाप करू लागले. विष्णूला म्हणाले, देवा, आपल्याकडे गदा आहे, सुदर्शन चक्र आहे. यापूर्वी कितीतरी राक्षसांना आपण या शस्त्रांनी शासन केलंय. मग आजच का गप्प राहिलात? चोर आपली वस्त्राभूषणं चोरून घेऊन गेले तरी आपण शांत कसे राहिलात? त्यांना अद्दल का घडवली नाहीत? बाजूलाच उभे असलेले रामकृष्ण सर्व ऐकत होते. ते हसत हसत मथुरा बाबूंना म्हणाले, मथुरा बाबू, ईश्वराला तुमच्यासारखा वस्त्राभूषणांचा मोह नाही, म्हणूनच तो त्यांच्यावर पहारा ठेवत नाही. आणि दुसरं असं की त्याला काय कमी आहे की अशा क्षुल्लक दागिन्यांसाठी त्याने आपल्या दिव्य शस्त्रांचा प्रयोग करावा? मथुरा बाबूंना आपली चूक समजली आणि ते विष्णू आणि परमहंस या दोघांपुढे नतमस्तक झाले. एकदा रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांबरोबर फिरत फिरत नदी किनारी पोहोचले. तिथे काही कोळी मासे पकडत होते. नदीजवळ शिष्यांना बोलवून रामकृष्ण म्हणाले, या जाळ्यात अडकलेल्या माशांचं निरीक्षण करताय ना? कितीतरी मासे या जाळ्यात अडकले होते. काही निष्प्राण पडले होते. त्यांनी जाळ्यातून सुटका करून घ्यायचा कोणताच प्रयत्न केला नाही. काही मासे बाहेर पडायचा प्रयत्न करत होते पण निघू शकत नव्हते. काहींनी मात्र खूप प्रयत्न केले. त्यात ते यशस्वी झाले आणि नदीत जाऊन पुन्हा पोहू लागले. परमहंसांनी शिष्यांना विचारलं, किती प्रकारचे मासे बघितले तुम्ही? एका शिष्याने उत्तर दिलं, 3 प्रकारचे. पहिल्या प्रकारचे मासे जे समोर आलं ते स्वीकारून मृत्यू पावले. दुसऱ्यांनी प्रयत्न केला पण ते अपयशी झाले. आणि तिसऱ्यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. रामकृष्ण म्हणाले, अगदी बरोबर. काही माणसं दुरावस्था प्राप्त झाली तरी विनाश समोर आला तरी प्रयत्न करत नाहीत आणि नष्ट होतात. दुसरी काही अपयशी होतात पण निदान त्यांना प्रयत्न केल्याचं समाधान लाभतं. आणि काही आपलं ध्येय गाठेपर्यंत अथक अविरत प्रयत्न करतात
आणि यशस्वी होतात. मुलांनो, आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलामही म्हणत असत, स्वप्न झोपेत पाहू नका, जागेपणी पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी अविश्रांत मेहनत, प्रयत्न करा. गोष्टीचा बोध, अथक प्रयत्न हेच यशाचा गमक आहे. स्वप्न पूर्तीसाठी अविश्रांत मेहनत आवश्यक आहे.